नमस्कार अमरावती। नमस्ते, मी देवाशिष गोतरकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विदर्भ प्रदेश मंत्री। आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ इथे सिनेट मेंबर्सची बैठक चालली होती। त्या दरम्यान आम्ही शांतीपूर्वक एक निवेदन घेऊन गेलो होतो। तिथे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सिनेट बैठकीत जेव्हा आम्ही शिरलो तर तेव्हा तिथल्या सिनेट मेंबर्सनी तिथे गोंधळ केलेला आहे। आम्ही शांतीपूर्वक तिथे आंदोलन करत होतो। वारंवार विद्यापीठाला आम्ही विविध प्रकारचे निवेदन देत आलेलो आहोत। त्यामध्ये मुख्य विषय म्हणजे प्रवेश परीक्षा आणि परिणाम। काही विषय असे होते की ज्यामध्ये जर का BAचा मराठीचा जर का सेकंड इयरचा फोर्थ सेमेस्टरचा सिलेबस बघितला तर त्यात ते 50 दिवस नावाची कादंबरी आहे, ज्यात भारताचे जे माननीय पंतप्रधान आहेत आणि हिंदू धर्म संस्कृती इतिहास याबद्दल आक्षेपार्ह त्यांनी त्यात बोललेले आहेत। तर तो सिलेबस विद्यार्थ्यांना शिकवला जातो। तर त्या विषयात एक निवेदन दिलेलं होतं। त्यानंतर विद्यापीठामध्ये मूलभूत सुविधा नाही, त्यामध्ये हॉस्टेल्समध्ये वॉशरूमची सुविधा असेल, मेसची पाण्याची सुविधा असेल। त्यानंतर तिथे सुरक्षिततेच्या बाबतीत बघायचं झालं तर तिथे विद्यार्थिनींसाठी सुरक्षिततेसाठी कॅमेरेज लावलेले नाही आहेत, जिथे तिथे दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या पडलेल्या आहेत। तर या सर्व विषयांना घेऊन आम्ही विद्यापीठात निवेदन दिलं होतं। जी फी वाढलेली आहे, रिचेकिंगची फी पहिले 200 रुपये होती, आम्ही निवेदन दिलं होतं की ती अजून कमी करा, परंतु असं लक्षात आलं की त्यांनी अजून 100 रुपये वाढवून ती 300 रुपये केलेली आहे। आणि जर का तफावत एवढी दिसून येते मूळ रिझल्टमध्ये आणि त्यानंतर परत जेव्हा आपण रिझल्ट हे करायला लागतो विद्यापीठाला परत रिचेकिंग करायला देतो तर त्यामध्ये फार तफावत दिसून येते। 5चे 50 मार्क होतात, 10चे 30 मार्क होतात। आणि जेव्हा विद्यार्थ्यांचे मार्क वाढून येतात तेव्हा विद्यार्थ्यांनी जी फीज दिलेली असते रिचेकिंगसाठी ती फीससुद्धा पुन्हा येत नाही। तर या सर्व विषयांना घेऊन विशेष करून प्रवेश परीक्षा परिणाम या विषयांना घेऊन आम्ही विद्यापीठात कुलगुरू महोदयांना शांतपूर्वक निवेदन द्यायला गेलो होतो। असं अजिबात झालेलं नाही आहे। आम्ही दालनात होतो, दालनात आम्ही आमचे प्रश्न मांडत होतो, आमचे सर्व कार्यकर्ते तिथे होते। खाली कुठेतरी गोंधळ सुरू होता जो वारंवार आमच्या कानावर येत होता, त्याचा आणि आमचा काही संबंध नाही। आम्ही आमोरासमोर आलो सुद्धा नाही, असं काहीच झालेलं नाही आहे। उलट जेव्हा आम्ही कुलगुरू महोदयांसोबत बोलत होतो, चर्चा करत होतो, तिथे कुलसचिवांसोबत चर्चा करत होतो, तेव्हा तिथलेच काही सिनेट मेंबर्स जे काही पक्षाचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात ते वारंवार आम्हाला ओढत होते, आमचे हात पकडत होते। आमच्या विद्यार्थ्यांनी कार्यकर्त्यांचा एका सिनेट मेंबरने कुर्ता सुद्धा पाडला, बोलताना तोंडातून खर्रा त्या ताईंच्या अंगावर पडत होता। त्या ताईंना त्यांनी हात धरून ओढलं। एक अपंग कार्यकर्ते आमच्यासोबत होते, त्या अपंग कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी ढकलाढकल केली। जर कुलगुरूंना जर का विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन त्यांच्यासमोर वारंवार जात असतील पण त्यांना ते प्रश्नांना समाधान किंवा त्या प्रश्नावर उत्तर किंवा तोडगा द्यायचा नसेल आणि हे सर्व सोडून त्यांना अशा प्रकारे टाइमपास करावे तर त्यांनी नक्कीच करावं।